नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 तुमचं जॉईनिंग लेटर कधी मिळतं आणि जॉईनिंग लेटर मिळाल्याच्या नंतरची पुढची प्रोसेस काय असते, कधीपासून तुमची सॅलरी मिळणार असते तुमच्या अकाउंट मध्ये, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे मित्रांनो। पोस्ट ऑफिस भरती 2026 चा मेरिट लिस्ट लवकरच लागेल। त्याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचंय, पीडीएफ डाउनलोड करायची, तुमचं डिव्हिजन टाकायचंय, तुमचा जो नंबर असेल तो टाकायचा आहे, तुमची कॅटेगरी हे नुसार त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे। जर फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर लगेच तुम्हाला मोबाईल वरती किंवा मेल वरती SMS किंवा मेल सुद्धा येतो नाव आल्याचा मित्रांनो, लगेच तुमचा रिझल्ट चेक करून घ्यायचा आहे। पुढे मग जॉईनिंग लेटर मिळत असतं मित्रांनो, परंतु ते जॉईनिंग लेटर म्हणजे काय असतं आणि ते कधी मिळतं। जॉईनिंग लेटर म्हणजे तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्या नंतर एक मेल SMS येतो, त्याला थोडक्यात आपण जॉईनिंग लेटरचा रेफरन्स दिलेला असतो, ते म्हणजे जॉईनिंग लेटर झालं तुमचं। आणि ते कधी मिळतं, तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर थोड्याच दिवसामध्ये त्याच्या स्पेसिफिकेशन नुसार तुम्हाला रजिस्टर मोबाईल किंवा मेल ID वर SMS येतो मित्रांनो। लेटर मिळाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दुसरी प्रोसेस असते मित्रांनो। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचे 10वीचे ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट लागतील। कास्ट मधून असाल कास्ट सर्टिफिकेट लागेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो तुमचं आणि बेसिक सिग्नेचर, आणि कास्ट मध्ये असाल तर कास्ट रिलेटेड डॉक्युमेंट, त्याची व्हॅलिडिटी सुद्धा चेक केली जाते मित्रांनो, ठीक आहे। आता तिसरा पॉइंट, मेडिकल टेस्ट लागतो का। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस झाल्यानंतर एक सिंपल साधा नियम आहे, मेडिकल फिटनेस लागतो का। तर मेडिकल फिटनेस साधारणपणे हाय मोठ्या परफॉर्मन्स किंवा हाय रिस्कचा लागत नाही, बेसिक फिटनेस सर्टिफिकेट लागतं तुम्हाला, जे की तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटल कडून डॉक्टरांकडून ते काढून घेऊ शकता मित्रांनो। जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणाचं असं सर्टिफिकेट लागत नाही, तिथं बेसिक लागतं पूर्णपणे। त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे, ट्रेनिंग प्रोसेस कशी असते आणि केव्हापासून चालू होते मित्रांनो। साधारणपणे तुमची ट्रेनिंग प्रोसेस 2 ते 5 दिवस चालते। मग आता ट्रेनिंग प्रोसेस मध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, तर बेसिक पॉइंट असतात, बेसिक सगळ्या GDS बद्दल माहिती दिली जाते, डाक हँडलिंग प्रोसेस कशी असते त्याबद्दल माहिती दिली जाते, अकाउंट हँडलिंग, मोबाईल ऍप युजेस, हे 4-5 पॉइंट असतात, ते की तुमचे 2 ते 5 दिवसामध्ये तिथे कव्हर केले जातात मित्रांनो, ठीक आहे। आता ट्रेनिंग पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असू शकते किंवा ऑफलाईन पद्धतीने, दोन्ही पद्धतीने जसं पॉसिबिलिटी असेल त्यानुसार करावी लागते। त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला GDS मध्ये तुमचं काय काम असणार आहे, वर्क प्रोसेस, वर्क फ्लो काय असतो, त्या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जाणार आहेत मित्रांनो। ही झाली चौथी स्टेप जॉईनिंग लेटर मिळाल्याच्या नंतरची। 5वी स्टेप आहे पोस्टिंग कशी मिळते। सगळ्यात महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो की मला नेमकं पोस्टिंग कुठे मिळेल, माझ्या होम टाउनला, होम सिटीला मिळेल किंवा अजून इतरत्र कुठल्या भागामध्ये डिव्हिजनला मिळेल। तर मित्रांनो पोस्टिंग कशी ठरत असते मित्रांनो, साधारणपणे जिथं रिक्वायर्ड व्हॅकन्सी आहे त्यानुसार तुम्हाला पोस्टिंग दिली जाते। मग मे बी तुमचं रुरल एरिया असो, अर्बन एरिया असो किंवा तुमचा होम टाउन असो, त्या ठिकाणी मिळते। पण साधारणपणे सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला होम टाउनला शक्यतो मिळत नाही, कारण त्याचं असं असतं की बाकीच्या ठिकाणी व्हॅकन्सी अवेलेबल असेल तर इतरत्र ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग दिली जाते। आणि होम टाउनला जर तुम्हाला पोस्टिंग पाहिजे असेल तर तुम्हाला जिथं सुरुवातीला पोस्टिंग मिळाल तिथं 2 ते 3 इयर सुरुवातीला तिथं सर्व करावं लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला होम टाउनला पोस्टिंग मिळू शकते। त्याच्यानंतर त्याची वेगळी प्रोसेस, जर तुम्हाला पोस्टिंग चेंज करून घ्यायची असेल तर तुम्ही चेंज करून घेऊ शकता किंवा ऑटोमॅटिकली काही वेळेस अल्टर केले जाते कॅन्डिडेटला, त्यामुळे होम टाउनचं असेल किंवा जिथे पोस्टिंग असेल तिथे जॉईन केले तरी काही इश्यू नाही। फक्त होम टाउनला जर तुमचं असेल तर बाकीच्या गोष्टी सोयीस्कर होतात, सोप्या होतात मित्रांनो। त्याच्यामुळे पोस्टिंग जिथे मिळेल तिथे जॉईन करणं मस्ट आहे मित्रांनो। आता सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही जॉईनिंग लेटर मिळालं, रिपोर्टिंग टाइम त्यांनी दिलेला असतो, वेळ दिलेला असतो, डेट दिलेली असते जॉईनिंग लेटर मध्येच मित्रांनो। जॉईनिंग लेटर ज्यावेळेस तुम्हाला दिले जाते त्याच्यामध्ये डेट असते कधी रिपोर्टिंग करायचंय, त्याच्यानंतर रिपोर्टिंग टाइम असतो मित्रांनो, त्याच्यानंतर वेळ असते मित्रांनो आणि ठिकाण असतं। ह्या बेसिक 3-4 गोष्टी असतात जॉईनिंग लेटर मध्ये, त्याच्यामुळे ह्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या, त्याच्यानुसार प्रिपरेशन करायचंय। काय प्रोसेस असते, जसं तुम्हाला
सगळ्या गोष्टी कळवल्या जातात मित्रांनो, ठीक आहे. परंतु आता इथे मोठी ट्विस्ट असते मित्रांनो, जर जॉईनिंग लेटरच्या वेळ, काळ आणि ठिकाण, प्लेस यानुसार जर तुम्ही रिपोर्टिंग नाही केलं तरी इथे तुमचं सिलेक्शन डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकतं. म्हणून सगळ्यात महत्वाचं 3-4 पॉईंट लक्षात व्यवस्थित समजून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला जॉईनिंग करताना कुठलाही अडचण किंवा प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो 6वा पॉइंट आहे, सॅलरी कधीपासून सुरू होते. लक्षात घ्या मित्रांनो, जीडीएस 2026 ज्या दिवशी तुमचं जॉईनिंग लेटर भेटतं आणि तुम्ही जॉईनिंग करता, ज्या दिवशी सपोज मानलो की आता एक 25/03/2026 ला तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळालं. हे फक्त अंदाज आहे, एक रिझल्ट मेरिट लागायच्या गोष्टी अजून वेगळ्या. आता म्हणजे एक्झाम्पल दौर पर तुम्हाला सांगतो ही एक गोष्ट. समजा 25 मार्चला तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळालं, तर तुम्ही जॉईनिंग होणार. जॉईनिंग झाल्याच्या नंतर सगळ्या तुमच्या आता सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल टेस्ट, ट्रेनिंग प्रोसेस, पोस्टिंग कशी मिळते ह्या गोष्टी होणार. आणि जॉईनिंग झाल्याच्या नंतर डे 1 पासून तुमची सॅलरी स्टार्ट होते मित्रांनो. आता जो काही जीडीएसचा फॉर्म नॉर्म्स असतील त्या डेट नुसार तुमची 1 महिना झाला की सॅलरी तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होते, डायरेक्टली अकाउंटवर होते. इथे कॅश मध्ये सॅलरी मिळत नाही. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते सॅलरी कॅश मध्ये मिळेल का अकाउंट मध्ये. डिजिटल इंडिया आहे, सो डिजिटल इंडियाच्या रूल्स नुसार सगळीकडे अकाउंट वरती सॅलरी मिळणार असते. जॉईनिंगच्या दिवसापासूनची तुमची सॅलरी काउंट होत असते मित्रांनो, ठीक आहे. आता सॅलरी बद्दल झाला विषय. आता सॅलरी नेमकं किती असणार याच्यामध्ये, तर 10 ते 29 हजाराच्या अराउंड तुम्हाला सॅलरी आहे. मग तुमचं त्याच्यामध्ये डाक सेवक असेल, एबीपीएम असेल, बीपीएम असेल, कुठलीही पोस्ट असेल, पोस्ट वाईज जी क्रायटेरिया स्पेसिफिक सॅलरी ठरलेली असते त्या सॅलरीच्या अगेन्स्ट तुम्हाला इथे सॅलरी मिळणार असते. म्हणून ज्या दिवशी तुम्हाला जॉईनिंग लेटरचा मेल येईल किंवा SMS येईल, कुठल्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे तुम्हाला एकदम क्रायटेरिया मध्ये बसतील आणि तुम्हाला समजतील अशा तुम्ही जाणून घ्यायच्या आहेत. तुम्ही बसत आहात क्रायटेरियात की नाही बसत आहात. सहसा तुम्हाला जॉईनिंग लेटरचं जर आलं तर 100% तुमचं इथं सिलेक्शन झालं असं तुम्ही कन्फर्म करू शकता. म्हणून जॉईनिंग लेटर मिळाल्यानंतर तुमचं सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहेत. नॉर्मल बेसिक एखादा मेडिकल टेस्टचा रिपोर्ट तुमच्याकडे असायला पाहिजे मित्रांनो. ट्रेनिंग प्रोसेस ही जॉईनिंग नंतरच तुम्हाला मिळणार आहे. ह्या तर नंतरच्या गोष्टी झाल्या. पोस्टिंग बद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. पोस्टिंग जिथे मिळेल तिथे साधारणपणे सुरुवातीच्या इयरला घ्या, नो इश्यू. पुढे जाऊन तुम्ही चेंज करू शकता. सॅलरी सुद्धा तुम्हाला लगेच डे 1 पासून चालू होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. यामुळे जसे जॉईनिंग लेटर मिळेल त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे अपडेट राहिलं पाहिजे. कारण की इथे जर जॉईनिंग लेटरच्या डेट नुसार तुम्ही जर रिपोर्टिंग केलं नाही जीडीएसच्या ऑफिसला किंवा तुमचा जो काही ठिकाण दिलेला असेल त्यांनी, तर तिथे डायरेक्ट तुमचं सिलेक्शन रद्द होणार आहे. म्हणून जॉईनिंग लेटरला मस्ट इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, जेणेकरून तुमचं झालेलं सिलेक्शन रद्द होणार नाही मित्रांनो, ठीक. त्याच्यामध्ये काही डाऊट असतील, इश्यू असतील तर नक्की मला विचारा, त्याचं उत्तर 100% देईल मित्रांनो. इथेच थांबतो. जय हिंद, राम राम.